नमस्कार मित्रांनो, तुमच्या ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर रोजच तुम्ही मला व्हिडिओ मध्ये बघत असाल की रोज नुसता मार खाते। आज मटन बनवताना बघा आणि तो कसा खाते तो तुम्हाला बनवून दाखवतोय मी। चला या, आजचा स्पेशल मटन रस्सा करकरीत आणि भरभरीत। चला, 3 कांदे घेतलेत, पटापट बारीक मस्तपैकी कापून घेऊया कांदा। आणि बारीक कांदा कापला ना की ग्रेव्ही मस्त बनते मटणाची। 3 कांद्यात माझे आसवा बाहेर आलेत। मटण खावायचं आहे ना, काय करशील। कांदा कापून लारायला लागला। मित्रांनो, अर्धा किलो मटण आणलंय। आम्ही फक्त 4 जणच आहोत, तर त्याच्यामुळे अर्धा किलो आम्हाला पका होते। पण बारका आमचा आहे ने मरणाचा खाते। तर हे बघा, अर्धा किलो मटण घेतलंय। त्याला मस्तपैकी आता धुवून घेऊ। टोपशी नको हाय, तर टोपशी आहे ती टोपशीला मस्तपैकी टोपशीने टाकला। आता पाण्याने धुवून घेऊ मस्तपैकी साफ करून। त्याला मस्तपैकी साफ करून ताटामध्ये काढून घेऊ आणि वाटोला केला। आज मार खाते जा मी। बायको पापरी बनवलेली आहे आज, खापलो भांड्यांची मार खाणार आहे मी बायकोच्या आता। तर हे बघशील तुम्ही, हीच कानपडी ती ठेवून ये जा, नाही तर मम्मीला दिसली नाही होरील म्हणा। छापरी याच्या बालदीने टाकणं लपव खापला कामचा माझा। असा वाज वाटोला होणार आहे माझा। मटणा सगळं मला मारकून भेटायचं आहे। तर हा मटण मस्तपैकी काढून घेऊ। आता एक मस्त टमॅटो तांबाट घेऊ। तांबाटाला मस्त कापू। तांबाट कापून झालेला आहे। आता तांबाट घेतलाय आणि एवढा लसूण घेतला, पण त्याच्यात थोडा मी वापरणार आहे। आता एक मिरची घेतली, मोठी मिरची आहे, आणि कोथिंबीर थोडी घेतलेली आहे। कोथिंबीर कापून घेऊ बारीक टाकून। सगळा रेडी केलेला आहे सामान। आता कुकर मध्ये शिजवणार आहोत आपण। कुकर, अरे गॅस लागला। आता तेल टाकून घेऊ। कांदा घेतला कापून, मिरची, कोथिंबीर, तांबाट आणि लसूण, आला। तर कांदा पहिला टाकून घेऊ। कांद्याला मस्तपैकी शिजवायचा। कांदा शिजला की नंतर टमाट टाकून घेऊ। टमाट पण हा गरम मसाला आहे, खडे मसालाचा, आणि हळद मसाला, तिखट मसाला, गरम मसाला टाकून घेऊ। नंतर स्पून हळद टाकून घेऊ। झालेला, आता मटण टाकून घेऊ याच्यामध्ये। मिक्स करूया मसाला सुरू करायला पाहिजे। असं मस्त कलर आला बघा। एक तांब्या पाणी टाकते। चवीपुरता मीठ टाकून घेऊ आणि झाकण लावून 5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवू। याची शिट्ट्या येईपर्यंत शिजवायचा। नंतर आपण तवापर्यंत वाटी नुसती जो आपण। अरे नीट थांब, बायको सारखी काय चाव करतास, नीट राहा ओबी। हा, त्यापैकी काला पोळ्यापर्यंत भुजाचा। काला झाला की बारीक कापाचा आणि मिक्सर मध्ये वाटून टाकायचा। घेतली साईडला। खोबरा वाटी थंड झालेली आहे, आता कापून घेऊ बारीक कापून झालेलं आहे सर्व। आता भांड्यात टाकू, वाटून घेऊ। आता बरोबर झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊ। वाटलेला झालेला आहे, आपला वाटला टाकायचा। खोलू, मस्तपैकी वास आलेला आहे। घाटी मारू। 2 चम्मच टाकला, मिक्स करून घेऊ। एक बटाट कापलेला आहे, तो पण टाकून घेते त्याच्यामध्ये। पोरांना आवडते बटाट मटणाचा। मिक्स करून घेऊ। मटण मसाला टाकलाय, झाकण लावू।
बटाट शिजेपर्यंत मस्तपैकी थोडा रस्सा पण कमी होईल, आणि शिजेल पण परफेक्ट, आणि मटन रस्सा रप्पा रप्पा होऊन जाईल. मित्रांनो 3 शिट्या झाल्यात, एक्स्ट्रा एक अजून शिटी घेते. 4 शिटीला बटाट शिजेल आणि मग मटन आपला शिजलेला आहे. मटन रस्सा आता एक शेवटची शिटी घेते आणि बघूया आपण कसं टेस्ट करून कसा झाला. सगळी वाफ काढून घेतली, झाकण खोलू. एकदम जास्त रस्सा ठेवलाय कारण की आम्हाला रस्सा लागते. फक्त चेक करते मी बरोबर झालाय का नाही. मीठ मसाला नाही तर फक्त याप नको पाठीचा अख्खा घर घेईल टोकव बायको, म्हणून बायकोला शिजून द्यावाचं काम माझं. हा भांडी पण मीच घासतो, कपडे पण मीच धुतो, मीठ पण मीच टाकलंय. मीठ थोडं कमी आहे आताचा, मधला म्हणा बरा झाला. बघा भाकरी बनवलेली आहे बायकोने मगाशी. आता ताट भरून घेऊ. मटणाचा पीस, बटाट, रस्सा चेक करूया आपण कसा झालाय. एक पॅक करून इथं चेक करते, बघूया कसा झालाय. एक नंबर झाला मित्रांनो. कांद्याची जो मजा आहे, अजून एक घास मारते. एक नंबर झालाय. मित्रांनो ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जेणेकरून तुम्हाला छोट्या व्हिडिओ मी हसवत राहील. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.